मुंबईच्या बेस्ट सेवेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी रोज नवनवे उपाय करण्यात येत आहेत। त्यातलाच एक नवा उपाय म्हणजे टीसींनी घोषणा करून प्रवाशांना आकर्षित करायचं। बस स्टॉपच्या जवळ जर शेअर टॅक्सी स्टँड असेल तर प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी चक्क टीसींना घोषणा करावी लागते। त्यांच्या या प्रयत्नांना कितपत यश येत आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनश्री पाठकनं। चला गेटवे 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 गेट ऑफ इंडिया गेट ऑफ इंडिया गेट ऑफ इंडिया। सतत तोट्यात असणाऱ्या बेस्टला या आर्थिक गर्तेतनं बाहेर काढण्यासाठी, आर्थिक तोट्याच्या गर्तेतनं बाहेर काढण्यासाठी आता बेस्टने नवीन उपक्रम सुरू केलेला आहे। ज्या पद्धतीने आपण रिक्षा स्टँडवर किंवा टॅक्सी स्टँडवर बघतो की रिक्षा चालक, टॅक्सी चालक हे आपल्या प्रवाशांना हाका मारून बोलवत असतात, अगदी तीच पद्धत अवलंबलेली आहे बेस्ट प्रशासनाने। आपण बघतोय की चर्चगेट स्थानकाच्या बाहेर जे बेस्टचे कर्मचारी आहेत, तिकीट चेकर्स आहेत, ते अशा प्रकारे स्पीकर लावून घोषणा देतात की साधारणतः जे पर्यटक येतात मुंबईत फिरण्यासाठी, ताजमहल हॉटेल बघण्यासाठी, गेटवे ऑफ इंडिया बघण्यासाठी, त्या ठिकाणी जाणाऱ्या ज्या पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा हे इकडे घोषणा देतात। त्यासोबतच कोणती बस अपेक्षित ठिकाणी तुम्हाला पोहोचवेल याची देखील माहिती देत आहेत। सध्या जी 112 नंबरची बस इथे उभी आहे, या ठिकाणी प्रवासी जे चढलेले आहेत ते अर्थातच या मार्गदर्शनामुळे अनेक जण त्यामुळे टॅक्सीचा पर्याय न स्वीकारता अशा बसमध्ये जाणं पसंत करतात। त्यासोबतच केवळ प्रवासी भाडं हे 10 रुपये आहे अशा प्रकारची माहिती सुद्धा इथे दिली जाते, कारण जवळपास दुप्पट भाडं टॅक्सी आकारते आणि त्यामुळे मुंबईकरांना आणि त्यासोबतच मुंबईत पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा बेस्टच्या या उपक्रमाचा मोठा फायदा होताना दिसतोय। कॅमेरामन अनुपसह मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई। तेव्हा बेस्टचा हा आवाज मुंबईकरांपर्यंत पोहोचतो का हे येणाऱ्या काही दिवसात कळेल।